सांगावं लागते. रामायण माहिती ना सगळ्याला? रामायण भोपल्याला रामायण झालंय का? भोपल्याला रामायण झालंय का? खोनल्याला? खोनल्याचे मंडळी तर काय रामायणातले पट्टीबाज गडीत पहिलवानच आहेत रामायणातले. मग मला सांगा, रामायणामध्ये दोन राक्षस होते, अहिरावण आणि महिरावण. अहिरावण आणि महिरावण दोन राक्षस होते. माहितीत का? त्यांच्या बायकोचं नाव काय होतं माहिती का? अहिरावणाच्या आणि महिरावणाच्या पत्नीचं नाव काय होतं? रामानं ऐकले ना तुम्ही? वा 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 वा, टाळी वाजवा. नामदेव महाराजांना नाव सांगितलं बघा. वा वा. हा, असं याला म्हणते अभ्यास. चंद्रसेना. काय नाव होतं? चंद्रप्रभा का चंद्रसेना? चंद्रप्रभा. हा, चंद्रप्रभा होत बघा. हे नाथ महाराजांचं रामायण आहे बरं का. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं मी मंदिर बांधतोय, त्या नाथ महाराजांनी लिहिलेलं रामायण आहे. भावार्थ रामायण ग्रंथ 44,000 ओव्यांचा ग्रंथ आहे. प्रभू रामचंद्राने आज्ञा केली, नाथ महाराजांनी हा ग्रंथ लिहिला महाराज. आणि त्याच्यातला हा प्रसंग आहे. अहिरावण आणि महिरावण मरत नव्हते, मरतच नव्हते. हे तो एक संताटाई सांगतोय, लाभ पाय उत्तम. ऐका, मरतच नव्हते. का मरत नव्हते? परशुराम भाऊ, त्यांची पतिव्रता असणारी चंद्रप्रभा ही महान पतिव्रता होती. कोण होती? पतिव्रता होती. पतिव्रतेच्या जोरावर ते तरत होते, मरतच नव्हते महाराज. तिचं पुण्य आणि पुन्हा अजून त्यांना मदत करणारे काय होते महाराज? पाताळातले लोक. हा, त्या युद्धामध्ये हनुमंतरायाला विचार, बोलू नका, लेकरांना शांत करा ना. कीर्तनात कालवा नसू नये. मारुतीरायाला विचारलं देवाने, मारुतीराय, अहिरावण महिरावण का मरत नाहीत? मारुतीराय म्हणला, काय आपल्याला माहित नाही वा देवा. अरे मारुती, तू बुद्धिमताम वरिष्ठम ना गुणवंत महाराज. मग तुला कळायला पाहिजे ना अहिरावण महिरावण का मरत नाहीत. मारुती म्हणला, देवा तुला कळाला ना, मला कधी कळायचंय म्हणला. देवभक्ताचं नातं, आरोतुरो प्रेमाचं नातं. एक जण म्हटलं, असं करा, मारुतीरायाच्या पोरालाच विचारा का मरत नाहीत. तुम्ही ऐकताय का नीट? कोणाला विचारा? मारुतीरायाच्या पोराला. मारुतीरायाला पोरग होतं का? मारुतीराय कसा आहे? कसा आहे? ब्रह्मचारी. तुम्ही म्हणता महाराज तू काय गांजा फिंजा ओढून तो नाही आला? मारुतीराय कसा आहे? अहो ब्रह्मचारी ना बालासाहेब. पण मी सांगतो, मारुतीरायाला पोरग बी होतं आणि मारुतीरायाला बायको बी होती महाराज. रामायणातलं सांगतो मी, का खोटं सांगतो? रामायणात मारुतीरायाला पोरग बी होतं आणि मारुतीरायाला पत्नी होती महाराज. म्हणले मारुतीरायाच्या पोराला विचारा, हे अहिरावण महिरावण का मरत नाहीत नेमकं? यांनी लय त्रास दिलाय म्हणले. हे तो एक संताट आहे, लाभ पाय उत्तम. लंका पेटवली. कुणी पेटवली रे लंका? लंका कुणी जाळली? मी असंच एकदा विचारलं, हे लंका कुणी पेटवली? ते पोरग म्हणते, बाबो मला नाही माहिती हो, मला नाही माहिती म्हणला, निघालो मी नव्हतो तिथं म्हणला. वा, मारुतीरायाने पेटवली. मग ते शेपूट विझवण्यासाठी मारुतीराय कुठे गेले? समुद्रावर गेले शेपूट विझवण्यासाठी. पंडित भीमसेन जोशी आले, बाबा या. समुद्रावर गेले मारुतीराय ते शेपूट पेटवण्यासाठी. इकडे लक्ष द्या. आणि मारुतीरायाने ते शेपूट विझवण्यासाठी समुद्रात गेले आणि मारुतीरायाच्या अंगाचा एक घाम, बहुधा शांत बसा, इकडे लक्ष द्या. मारुतीरायाच्या अंगाचा घाम आलेला होता, त्या घामाचा एक थेंब समुद्रात पडला आणि समुद्रामध्ये एक मगर होती, त्या मगरीने गिळला. बरोबर आहे नामदेव महाराज? त्या मगरीने गिळला, बरोबर आहे. आणि त्या मगरीला एक मुलगा झाला त्या थेंबापासून. त्याचं नाव काय? मकरध्वज. वा, आता कळलं तुम्हाला? त्याचं नाव मकरध्वज. मग मारुतीरायाचा कोण झाला? तो पोरगाच झाला ना. म्हणले मारुतीरायाच्या पोराला जाऊन विचारा, अहिरावण महिरावण का मरत नाही ती? काका मकरध्वजाला जाऊन विचारलं मारुतीरायानं, अहिरावण महिरावण का मरत नाहीत?
तो म्हटला, हे बघा पप्पा, म्हणला तुम्ही मम्मीला विचारा. कोणाला विचारा? आता मारुत्र्याला पोरग म्हणलेस आई बी पाहिजे ना. आई कोण झाली मारुत्र्याची? मग अहो मगर झाली ना ती, मगर. हा मग मारुत्र्याने त्या मगरीला विचारलं, आई राहून मही राहून का मरत नाहीत? ती मगर सांगायला लागली, हे बघा म्हटली, मी सांगते तुम्हाला का मरत नाहीत. ते आई राहून मही राहून त्यांची पत्नी, तिचं नाव चंद्रप्रभा. ती चंद्रप्रभा ही महान पतिव्रता आहे. आणि ज्या वेळेला राम लक्ष्मणांना अहिरावण महिरावण पाताळात घेऊन चालले होते, आणि पाताळात घेऊन जात असताना, ती मगर सांगते बरं का मारुत्र्याला, पाताळात घेऊन जात असताना त्या चंद्रप्रभेनं प्रभू रामचंद्राचं स्वरूप पाहिलं. प्रभू रामचंद्राचं स्वरूप पाहिलं महाराज. आणि देवाचं रूप पाहिल्याबरोबर त्या चंद्रप्रभेला वाटलं, मला असा नवरा मिळाला पाहिजे. काय म्हटली ती? मला असा पती मिळाला पाहिजे, कधी का होईना पण मला हा पती मिळाला पाहिजे. ती मगर सांगते मारुत्र्याला. मारुत्र्या म्हटले, तुला कस काय माहिती? मगर म्हटली, मी तिथेच होते म्हटली, मी त्यावेळेला त्यांचं दास्यत्व स्वीकारले होतं, त्यांची दासी म्हणून मी तिथे सेवेला होते म्हणली मगर. म्हणून तुम्ही काय करा मारुत्र्या, तुम्ही त्या चंद्रप्रभेलाच जाऊन विचारा, त्यांच्या पत्नीलाच जाऊन विचारा की हे का मरत नाही, ते तुम्हाला सांगतील. ती चंद्रप्रभा सांगेल तुम्हाला का मरत नाहीत. मारुत्र्या लगेच गेले, पण गेल्याबरोबर मारुत्र्याने सुद्धा साष्टांग दंडवत घातला महाराज. का? पतिव्रतेच्या समोर संन्यासी सुद्धा असा लवत लवत गेला महाराज. ही पतिव्रतेची ताकद आहे महाराज. तू का म्हणे पतिव्रता तिचे देवावरी सत्ता. काय ताकद आहे ज्ञानोबा ओवी सांगतो पतिव्रतेची. ज्ञानोबा म्हणतात पतिव्रतेला तिला माळही ओढायची गरज नाही. कोणारे बोलते पाठीमागे? तिला माळही ओढायची गरज नाही, पूजाही करायची गरज नाही, मारुत्र्याचं दर्शनही घ्यायचं गरज नाही, कुठली वारी करायची गरज नाही. कोणाला? पतिव्रतेची व्याख्या, डेफिनेशन. पतिव्रतेची व्याख्या काय, परिभाषा ज्ञानोबाने एका ओवीतच सांगितली. ज्ञानोबा म्हणतात, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अन अनायासे आत्महिता पावेची गा. पतीची मता, पतीच्या आज्ञेत राहते, पतीची सेवा करते, परमेश्वर समजून. पती हा परमेश्वर आहे, पण या परमेश्वरानं बी परमेश्वरासारखं राहिलं पाहिजे, हे बी सांगतो. नाही तर कलियुगातले परमेश्वर बिचाऱ्या त्या माता माऊलीनं कष्ट करायचं, 200 रुपये मिळवायचे आणि यानं घ्यायचे आणि टाकून यायचे, असं नाही. म्हणून पतीच्या आज्ञेत राहते, पतीची सेवा करते, अनायासे आत्महिता पावेची गा. ज्ञानोबा म्हणतात तिचा बिगर सायास उद्धार होतो, तिला साधना करायची गरज नाही. आणि अशी महान पतिव्रता चंद्रप्रभा होती. मारुत्र्याने चंद्रप्रभेचं दर्शन घेतलं माऊली, आणि तिला विचारलं, ही अहिरावण महिरावण का मरत नाहीत? सांग म्हणली, काय वरम आहे नेमकं? आता कोणती बायको आपल्या नवऱ्याचं मरण सांगलो? नामदेव महाराज, अहो कसलाय असला तरी आपला पती ना, आपलं सौभाग्य आहे ना. कोणती पत्नी आपल्या नवऱ्याचं मरण सांगेल? सांगेल का? अहो कशी सांगेल? चंद्रप्रभा म्हटली, बघ तू माझ्याकडे का आला आणि माझ्या पतीचं म्हटला तुझं काम करतो, तुझी काय इच्छा आहे ती सांग, तुझ्या मनातलं मनोरथ मी पूर्ण करतो, पण यांचं मरण सांग. चंद्रप्रभा म्हटली, नेमका असं काय त्रास द्यालेत? काय त्रास? देवादिकांना हे त्रास द्यायला लागलेत, राक्षसाच्या पार्टीकून आहेत म्हणले, मग यांना मारल्याशिवाय पर्याय नाही. तुझी काय इच्छा आहे ती सांग. मग तिची टूप पेटली, तुझी काय इच्छा आहे ती मी इच्छा पूर्ण करेल. मारुत्र्याने असं विचारल्यावर मग तिच्या लक्षात आलं चंद्रप्रभेच्या. आणि मग ती म्हटली, मी सांगते, थोडा ऐकू द्यायचं, सांगते पण एका अटीवर सांगते. काय आट आहे? मारुत्र्या म्हटली, काय आट आहे? म्हटल्याबरोबर चंद्रसेना म्हणते, हर्ष बोले चंद्रसेना म्हणे ऐक पवन नंदना, कांत व्हावा रघुनंदन, मनोनी सांगते पती मरण. कांत व्हावा रघुनंदन आणि मनोनी सांगते पती मरण. भावार्थ रामायणातल्या वयात बरं का नाथ महाराजांच्या. मी सांगते म्हटली माझ्या पतीचं मरण, पण एका अटीवर. काय? कांत व्हावा रघुनंदन.
म्हणून सांगते पती मरण. बोलताना बंद करा. मला प्रभू रामचंद्र पती म्हणून मिळाले पाहिजेत तर मी मरण सांगायला तयार आहे. हनुमंतराय म्हटले काय हरकत नाही. दिला शब्द म्हणले, दिला शब्द म्हणले, काहीच हरकत नाही. आता मला खरं सांगा, संन्यासीने असल्या कुठे नाहीत कशाला पारायचंय हा. पण मारुतराय म्हणले दिला शब्द म्हणले, तुझं काम झालं म्हणून समज. मग सांग म्हणले का मरत नाहीत माऊली. मग चंद्रप्रभूने सांगितलं त्याचं एक गमक आहे. कुठलंही गणित सोडवायला दादा सूत्र लागते. सूत्र कळल्याशिवाय गणित सुटत नाही. इथं शिक्षक लोक कोणी असतील तर सूत्र कळल्याशिवाय माऊली गणित सुटत नाही. आपण इसोपडगावला सायन्सला शिकत असताना एका वर्गामध्ये 12वीला काही सूत्र आहेत, आता लक्षात नाही राहिले. आमच्या सूत्रात आहे परमार्थातले सूत्र. वर्म कळल्याशिवाय गणित सुटत नाही महाराज. आणि संतांना वर्म कळले. काय वर्म महत्वाचं आहे. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. त्यांना कळलंय ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यित जणे झडो देशी. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. बस एकच समचरण दृष्टी विटेवरी साजे तेथे माझे हरिव. न देकेशे झाले श्रम आले वर्म हाता हे. माझ्या जीवनात आता दुःखच राहिलं नाही. महाराज म्हणतात दुःख ते कैचे नाही स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. कशामुळे हो? त्यांचे वर्म तू आम्हा पासी सुखी राहिला असे प्रेमाचे. वर्म आम्हाला कळले. मग काय वर्म आहे? चंद्रप्रभूने सांगितलं की युद्ध चालू झालं पाताळातून भुंगे. भुंगे काय करतात पाताळातून भारतात? त्या अमृत घेऊन येतात. अमृत बालासाहेब. आणि हे त्या आहिरावण महिरावणाचे जेवढे रक्ताचे थेंब आहेत त्या थेंबावर हे अमृत शिंपडतात भुंगे. आणि मग तेवढे पुन्हा आहिरावण महिरावण पुन्हा तयार होते. आता काही गरज आहे का भुंगेली? भुंगेली काय गरज आहे का? पण भुंगे म्हणजे भुंग्याकडे अवगुण आहेत. काही भुंग्याकडे काही अवगुण आहेत आणि काही सद्गुण आहेत. सद्गुण काय? भुंगा एके ठिकाणी कधी स्थिर नसतोच दादा. तो या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर प्रत्येक फुलातला मकरंद गोळा करतो. हा कदाचित बरा आहे भुंगा. ज्ञानोबा म्हणतात ऋणु जुनू रे भ्रमरा सांडितो अवगुणो रे भ्रमरा. फजिती कशामुळे आपली? अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. अवगुणामुळे फजिती आपली. आता ती तरी गुण चांगला आहे, पण दुसरा एक भुंगा आहे. ती भुंगा काय करतो? अशा गोळ्या 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 करत काय गोळा करतो? कंसात टिंबटिंब. काय करतो तो? गोल गोल गोळ्या करतो. भुंगा, भुंग्याचा अवगुण. असे भुंग्याचे अवगुण आहेत महाराज. हे भुंगे काय करतात? हे भुंगे पाताळातून अमृत आणतात आणि त्या थेंबावर शिंपडतात. पुन्हा अहिरावण महिरावण तयार होतात. म्हणून हे मरत नाही. मग या भुंग्याला मारलं पाहिजे अगोदर. हे कुणाचा काटा काढला पाहिजे? हे असल्या भुंग्यांचा काटा काढला पाहिजे, विल्हेवाट लावली पाहिजे, नायनाट केला पाहिजे. ते भुंगे गावगाव आहेत महाराज. 2-4 तरी इथं आहेत का? वापलेत आहेत. आणि मग आता भुंग्याला मारायचं म्हणलेस काय? मारुतऱ्याला नादच कशाचा आहे मास्तर? मारामारीचा. मारामारीचा नाद म्हणजे तिथे काय? मारुतऱ्याने शेपटीला आज्ञा केली. बरंच रामू सपा सप सगळे भुंगे खलास करून टाकले. आणि एक भुंगा भारतात त्या मारुतऱ्याच्या चरणाजवळ आला. हे तो एक संतटाई सांगतोय, लाभ पाय उत्तम. हे विसरू नका. खुट्याला सोडायचं नसते. मी खुट्याच्या बाहेर जाणारा महाराज नाही. मुद्दा सोडायचा नाही. कुठे गेलं तरी मुद्द्यावर यायचंय. आणि मग एक भुंगा मारुतऱ्याच्या चरणाजवळ आला आणि त्याने हात जोडले. शरण आला संताला. हनुमंतराय संत आहेत. मारुतरी महाराज मला क्षमा करा, मी तुम्हाला शरण आलोय, मला मारू नका. मारुतराय म्हटले काय हरकत नाही, नाही मारत म्हटले. मारुतऱ्याने ओळखलं ही भुंगा आपल्या कामाचा आहे. पुन्हा ही भुंगा आपल्या कामाचा आहे. आता काही काही भुंगे कामाचे बी असतात म्हणून सगळेच भुंगे मारायचे नसतात. त्या भुंग्याला जीवदान दिलं महाराज. पण एक लक्षात घे म्हणले भुंग्या, मी जेव्हा तुला हाक मारेल तेव्हा तू रडी राहिलं पाहिजे. भुंगा म्हणला तुम्हाला शब्दच दिला, मी तुम्हाला शरणच आलोय की हो, मी तुमचा आता दासच झालोय.
मी तुमचा म्हणविता त्यांचे दास. मी तुमचं दास्यत्व स्वीकारलंय ना. मला केव्हाही हाक मारा, रात्रीच्या 12 वाजता हाक मारा. नाही गणेश महाराज जोगदन यांची गाडी भोपलेत आली तर बघा, ट्राय करून बघा ना एखाद्या वेळेस. उगा म्हणतोय का बघा एखाद्या वेळेस कोणी लाव फोन 12-1 वाजता, गणेश महाराज या बरं. नाही आलो तर बघा. आपल्या माणसासाठी यायचं नाही तर कोणाच्यासाठी यायचं महाराज. कामाला पडला पाहिजे ना. वेळेला जो कामाला पडतो तो आपला माणूस असतो. पण मारुतराय म्हटले ही भोंगा म्हणतोय, पण मारुतराय बुद्धिमत्ता वरिष्ठम म्हणले बऱ्याच भुंग्यांना जवळ केलंय आजपर्यंत, बऱ्याच भुंग्यांवर छत्र धरले, पण वेळेला बरेच भुंगे दुसऱ्याचाच प्रचार करतात. असे बी काही काही भुंगे पैसे एकाचे घेणार, गाडीत तिसऱ्याच्या फिरणार, मतदान चौथ्याला करणार. मारुतरायाने गदा काढला आणि मारायला लागले. भुंगा म्हणला मी शरण आलोय, मारू नका. तुमच्या कामाला मी जर नाही हजर झालो आणि तुमची सेवा नाही केली तर पुन्हा मारा मला. मग कसं कसलाही शत्रू असला, कसलाही शत्रू असू द्या, त्याचे पाय धरा. त्याच्या हातातली तलवार खाली गळून पडत असते. कधीतरी पाय धरायचे शिका. आम्ही पाय नाहीत धरत, आम्ही पाय ओढतोत महाराज. पाय ओढू नका, कधीतरी पाय धरा. तलवार हातातली गळून पडत असते. मारुतरायाने त्याला जीवदान दिलं. आणि मग मारुतरायाने त्या चंद्रप्रभेला सांगितलं, हे बघ प्रभू रामचंद्रांना घेऊन तुझ्या घरी येणार आहे. तिने सांगितलं होतं माझ्या घरी देव आले पाहिजेत, माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तिला सांगितलं होतं देवाला मी तुझ्या घरी घेऊन येतो. युद्ध झालं, राक्षस मारले, तुझे मालक मारले, सगळं काम झाले. आता तुझ्या घरी आता प्रभू रामचंद्र येणार आहेत. पण एक लक्षात घे, रामाचा अवमान झाला की देव तुझ्या घरी थांबणार नाहीत. उभ्या पावलानं आले तसे देव निघून जातील. अवमान होता कामाने. आणि हनुमंतराने आता बुद्धिमत्ता वरिष्ठम चंद्रप्रभेनं प्रभू रामचंद्रांना बसण्यासाठी कॉट असा सुंदर असा सजवलेला होता कॉट. आणि हनुमंतराने परवा दिवशी जीवदान दिलेल्या त्या भुंग्याला हाक मारली. भुंगा म्हणला परवाचा दिवस, काल एकच दिवस गेला तर लगेच काय नाही ते गदा आहे. नाही सांगा आज्ञा काय. म्हणले तू त्या कॉटमध्ये जाऊन बसायचं, कॉटमध्ये जायचं, पलंगामध्ये जायचं म्हणजे त्या चंद्रप्रभेच्या. काय नाही म्हटले तुझं काम करायचं. काय करतोय भुंगा? भुंगा काय करतोय? कोराकुरी करतो ना. भुंग्याचं काम काय? कोराकुरी करणं. बरेच भुंग्यांना नाद आहे. बसल्या 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 टोकरा टुकरी कोराकुरी. भुंग्यांना काय धंदा आहे? भुंग्यांना नादच तेवढा. ज्ञानोबरांची ओवी ज्ञानोबराय म्हणतात, कसलाय भुंगा असू द्या निब्बर लाकूड कोरतो, पण तोच भुंगा जर कमळाच्या पाकळीत अडकला तर महाराज त्या सुगंधाच्या नादात, त्या आसक्तीत तिथे रमतो महाराज. ज्ञानोबराय म्हणतात, जैसा भ्रमर भेदी कोडे बल तैसे काष्ट कोरडे परिकळिके माझी सापडे कोवळी. काय शास्त्रकाने गोड दृष्टांत दिला. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुद्वेष्यति हसिष्यति पंकज श्रीः इत्थं विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत कमलिनी गज उज्जहार. एक भुंगा फिरण्यासाठी गेला. परसराम भाऊ मोबाईल आला कुणास तुम्हाला? एक भुंगा असा फिरण्यासाठी गेला बाहेर गेला आणि त्या कमळामध्ये बसला. सरोवर एक फुल होतं, त्या कमळात बसला माऊली. दिवसभर मकरंद त्याने सेवन केला आणि दिवस मावळ्याला त्याला कळलंच नाही ना. आता दिवस मावळल्यावर घरी जावं का नाही भुंग्याने? भुंगा त्या कमळाच्या नादात तिथंच अडकला आणि कमळ मिटलं. विकासराव कमळ मिटलं, पण भुंगा काय म्हणतोय? रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम. रात्र जाईल, पुन्हा प्रभात होईल, पहाट होईल, सकाळ होईल. भास्वान द्वेष्यति हसिष्यति पंकज श्रीः. पुन्हा फुल खिलेल, हसेल, उमलेल, पुन्हा सकाळी निघून जाऊ घरी आपण. भुंगा काय म्हणतो? ही नाद लय बेकार आहे. भुंग्याचा नाद सांगालोय मी. एवढंच आहे की संतांनी भुंग्यावर पशु पक्ष्यांवर घालून आपल्याला बोललेत. एवढंच आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. फक्त व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. कुत्र व्हावं संतांच्या दरबारातलं, म्हणजे स्वतःला कुत्र म्हणून घेतलं. आणि मग त्या भुंग्याची पत्नी सावध झाली आणि म्हटली मालक दिसनात भारतात. त्या मालक कुठे गेले? मालक कुठे गेले? आपले दिवस मावळा मालक येणार. ती भुंग्याची पत्नी निघाली आपल्या मालकांना शोधण्यासाठी. आणि ती सरोवराचा काठ पाहिला आणि ते कमळ असं हालत होतं. तिने नक्की ओळखलं आपले मालक नक्की या कमळामध्ये असावेत. हे कमळ डोलते.
गुरुवरे दादा गोड सांगत असतात संदीपान महाराज. आणि मग ती पत्नी गेली आणि तिथे जाऊन हाक मारायला लागली, अहो तुम्ही मधीच आहेत का? तो म्हटला, होय मॅडम मी मधीच आहे, इथेच आहे. कधीपासून तुम्ही मधीत? सकाळी आलोय 8 वाजता. अहो उपाशी तापाशी तहान तुम्हाला काय आठवतं का नाही? पत्नीची आठवण होती का नाही? तो म्हटला, नाही होत. आपण बाहेर पडायचं. तो म्हटला, आता कसं बाहेर पडणार मी? कमळ आता मिटलंय, मग आता सकाळी उमलेल ना, मग सकाळी मी बाहेर पडणार होतो. अहो तुमचं माझ्यावर प्रेम नाही का? तो म्हटला, आहे ना, पण तुझ्यापेक्षा या कमळावर प्रेम जडले. म्हणून तो बोलतो. तेवढ्यामध्ये एक हत्ती आला तिथे आणि त्या हत्तीने, यांचा संवाद चालू आहे, त्या हत्तीने माऊली ते कमळ उपटलं आणि सोंडीने उपटून घेतलं आणि आपल्या पायाखाली घेतलं. विषय संपला. भुंगा राहिला का? भुंगा राहिला नाही. इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेपे हा हंत हंत कमलिनी गज उज्जहार. भुंग्याचा काय झाला? विनाश झाला महाराज. म्हणून भुंग्याकडे अशा अवगुण आहेत. म्हणून भुंगा काम काय करतो मास्तर? कोरायचं काम करतो, कोरायचं काम करतो, कोराकोरीचं काम करतो. त्या भुंग्याला सांगितलं तू कोटमध्ये जाऊन बसायचं आणि कोट असा कोरायचा, असा कोरायचा. बघा भरणीमध्ये आपल्या घरी बदाम ठेवलेले असतात, बदाम, आणि त्या बदामामध्ये मुंगी कुठून जाती कळत नाही, पण अख्खा बदाम मधून पोकळ करण्याचं काम कोण करते बालासाहेब? मुंगी करते. राहू दे राहू दे. आणि मग तो भुंगामध्ये कॉटमध्ये जाऊन बसला आणि त्याने त्याचं काम करून टाकलं. प्रभू रामचंद्र आले आणि प्रभू रामचंद्र कॉटवर बसले कीच कॉट नामदेव महाराज मोडला. देव बसल्याबरोबर आता ब्रह्मांडाच्या मालकाचा भार काय साधा असेल का महाराज? साधा भार असेल? ते महाभारतामध्ये प्रसंग आहे. अर्जुनाच्या रथावर कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. अर्जुनाने बाण मारला, अर्जुनाने बाण मारला की भीष्माचार्यांचा रथ 40 हात मागे जायचा. माऊली किती हात मागे जायचा? 40 हात मागे जायचा. आणि भीष्माचार्यांनी देवाच्या अर्जुनाच्या रथाला बाण मारला, नुसता हलायचा, असा हलायचा. पण अर्जुनाने बाण मारला आणि 40 हात मागे रथ गेला की भगवंतांनी वर्णन करावं कोणाचं? आपलं भीष्माचार्यांनी बाण मारला आणि अर्जुनाचा रथ हल्ला की देवाने म्हणावं, वा भीष्म पितामह, वा वा. अर्जुनाने म्हणावं, काय कमाले देवा, मी बाण मारला तर 40 हात मागे रथ जातोय भीष्माचार्यांचा, आणि भीष्माचार्याने बाण मारला तर माझा रथ नुसता हलतोय, तरी तुम्ही नाव कोणाचं, कौतुक कोणाचं करतात? भीष्माचार्यांचं. देवाने सांगितलं, अरे बाबा ब्रह्मांडाचा मालक तुझ्या रथामध्ये बसलेला आहे, ब्रह्मांडाचा मालक तुझ्या रथामध्ये बसलेला आहे, तरी भीष्माचार्यांच्या बाणानं रथ हालतोय. म्हणून ब्रह्मांडाचं वजन देऊन तुझ्या रथामध्ये मी बसलोय, तरी रथ हालतोय. मग ताकद कोणाची जास्त आहे? भीष्माचार्यांची ताकद जास्त. देव कॉटवर बसल्याबरोबर कॉट मोडला आणि हनुमंतरायण आणि देवाच्या हाताला धरलं, निघाले. निघाल्याबरोबर चंद्रप्रभेनं हनुमंतरायाची अशी शेपटी धरली शेपटी धरली. अय अय वानर महाराज, काय तुम्हाला काय शब्द दिलता? मारुतराय म्हटले, तुला बी मी काय शब्द दिलता? देवाचा अवमान झाला की देव घरी थांबणार? देव थांबणार नाहीत. ती म्हटली, तू कपट्या रामदूत आहेस. चंद्रप्रभा काय म्हणते? तू कपट्या रामदूत आहेस, कपट कळले चंद्रसेनेसी. तू कपट्या रामदूत आहेस, तुझं कार्य सिद्ध करण्यासाठी तू तुझा डाव टाकला. पण ऐक, मी तुला शाप देते. शाप देते म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्राने मागे वळून पाहिलं आणि रामाने सांगितलं, ए चंद्रप्रभे थांब, शाप देऊ नको. हनुमंतराने जी कुटाणा केलाय ती माझ्यासाठीच केलाय सगळं, शाप देऊ नको. अरे बास झालं बाबा, मिळाली तुझी बी हाजरी, जा आता. कुत्र लागले भोका. कीर्तनात कसं आहे, असं तुमचं चित्त वढून घेण्यासाठी आम्हाला जीव आटवावं लागते, तुमच्या हृदयात घुसण्यासाठी. मग विक्षेप नाही झाला पाहिजे. कीर्तनात अशी गोड लिंक लागली पाहिजे श्रोत्याची, वक्त्याची, अशी रमून गेलं पाहिजे. थांब म्हटले, शाप देऊ नको. नाही नाही म्हटले, या मारुतरायाने मला शब्द दिलता आणि मी त्याला सांगितलं होतं या अटीवर असा असा असेल तर मी माझ्या मालकाचं मरण सांगायला तयार आहे.
प्रभू रामचंद्राने सांगितलं तुझी 8 मी पूर्ण केली, माझ्या भक्ताची इच्छा आहे ना, भक्ताने दिलेला शब्द आहे ना, मी तुझी इच्छा पूर्ण करतो, पण आता नाही म्हणली. या जन्मात माझा काय नियम आहे, एक बाणी एक पत्नी एक वचनी. मी पुढच्या द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये मी तुझा स्वीकार करेल. आणि म्हणून तीच चंद्रप्रभा द्वापार युगामध्ये राजा सत्यजिताच्या पोटी आली जन्माला. आणि कोणाच्या नावाने देवाची पत्नी झाली? सत्यभामा झाली. कोण झाली ती? सत्यभामा झाली. महाराज नाथ महाराज गोड वर्णन करतात. यादव कुळी द्वापारात श्रीकृष्ण रूपे श्री रघुनाथ. सत्यभामा होसे सत्य, हे वचन सत्य जान. राहू दे राहू दे राहू दे, त्याला ना काय मी सांगतो पण ऐका. आणि म्हणून तिचा स्वीकार केला महाराज प्रभू रामचंद्राने सत्यभामेच्या रूपामध्ये. मग मला सांगा, दृष्टांत संपला. सत्यभामेची इच्छा पूर्ण झाली. कोणामुळे इच्छा पूर्ण झाली? हनुमंतरायामुळे पूर्ण झाली. हनुमंतराय कोण आहेत? भक्त आहेत, संत आहेत महाराज. हनुमंतरायामुळे देवाचं दर्शन तर तिला झालंच, पण देव पती म्हणून तिला लाभला महाराज. म्हणून तिचा शब्द आहे, ती काय म्हणते महाराज? माझा सद्गुरु वायुकुमार. नाथ महाराजांच्या ओळ्यात बरं का सगळ्या भावार्थ म्हणत. माझा सद्गुरु वायुकुमार, तेने भेटविला श्री रघुवीर. त्याचा नवरनवी उपकार, दासी किंकर मी त्याचे. माझा सद्गुरु हा हनुमान आहे, त्याने केलेला उपकार मी उपकृत होऊ शकत नाही, उतराय होऊ शकत नाही त्याच्या ऋणातून. म्हणून मी आयुष्यभर त्याची दासी म्हणून राहील महाराज, दासी म्हणून राहील. म्हणून महाराज चंद्रप्रभेला प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. जीवनातला खरा लाभ कोणता आहे? खरा लाभ कोणता आहे? पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. हा लाभ पद्मनाभ जोडीला. जीवनामध्ये उत्तम पुरुषाचं दर्शन व्हावं, उत्तम लाभ जीवनामध्ये प्राप्त व्हावा. कोणता आहे उत्तम लाभ? उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे विदारुतः. भगवान अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये 15 अध्याय. परमात्मरूपी लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी चंद्रप्रभेला हनुमंतरायासारख्या संतांचं दर्शन झालं, त्याच्या पायाचं दर्शन झालं. आणि म्हणून काय झालं महाराज? हे तो एक सलता ठाई, हे तो एक सलता ठाई, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई